आजी पुण्य यशासी आले, हे मनोरथ जहाले विजयी माझे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओळीवर आज आपण निरूपण करणार आहोत. कृष्णार्जुन संवादातील आनंद माऊली परमोच्च स्तरावर घेऊन जातात. माऊलींची प्रतिभा विश्ववलयांकित होते. श्री ज्ञानेश्वरीमध्ये माऊली अर्जुन स्वरूप होऊन प्रगटतात. चित्त शांत होण्यासाठी बोधामृताची अभिलाषा बाळगतात. श्रीकृष्णासारख्या तत्वज्ञानी पुरुषोत्तमास माऊली गुरुस्थानी ठेवून त्यांचे पूजन करतात आणि मातेची उपमा देऊन ज्ञानलालसेने प्रेमाग्रह धरतात. देवा तुझ ऐसा निज गुरु, आजी आरती धनी का न करू. एथ भीड कवनाची धरू, तू मायामुची. माऊलींनी या ठिकाणी भीड हा अत्यंत समर्पक शब्द वापरला आहे. जिथे आई आहे तिथे प्रेम आहे, आणि जिथे प्रेम आहे तिथे भय नसतेच नसते. देवाबद्दल तुम्हा आम्हाला भय वाटते की प्रेम, यासाठी माऊली आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात. हे माधवा, हे मधुसूदना, तू आमची आई आहेस, त्यामुळे जीवन मुक्त होणारे तत्वज्ञान तुला आम्हाला सांगावेच लागेल. हे मागणे हे विश्व कल्याणासाठीचे आहे, व्यक्तिगत किंवा स्वतःसाठीचे नाहीच नाही. जे मागणे फक्त स्वतःसाठी असते तिथे संकोच किंवा भीती असते. इथे मला बासी मर्ढेकरांची भंगुदे काठिण्य माझे ही कविता आणि त्या कवितेच्या काही ओळी आठवतात. काय मागावे परिम्या, काय मागावे परिम्या, तू ही कैसे काय द्यावे. तूच देणारा जिथे अन्न, तूच देणारा जिथे अन्न, तूच घेणारा स्वभाव. मागताना तादात्म्य पावणे या पंक्तीतून व्यक्त होते. मागताना नाशिवंत मागू नका. मरणाबरोबर सरणावर जाणार मागण्यापेक्षा आत्म्याबरोबर चिरंतन राहणार, विश्वाचा प्रपंच आणि जगाला जगण्यासाठी समृद्ध करायला शिकवणार ज्ञान मागितलं पाहिजे. अर्थात मागणारा आणि देणारा या दोघातही योग्यता, पात्रता, सामर्थ्य, शक्ती असली पाहिजे, हेही तितकंच खरं. माऊली या ठिकाणी अत्यंत सुंदर दृष्टांत किंवा प्रमाण देतात. ज्याप्रमाणे कामधेनूचे दुभते प्राप्त झाले तर इच्छित कामना पूर्ण होण्याची काळजी करण्याची गरजच उरणार नाही. चिंतामणी हाती लागला तर चिंतेचे कारण करण्याची गरजच राहणार नाही. किंवा तहानलेल्या व्यक्तीस अमृत सिंधू भेटला तर तहानेची किंवा त्याबाबत चिंता करण्याची काहीही गरज भासणार नाही. अगदी त्याप्रमाणे साक्षात विश्वाच्या ज्ञानाचा स्रोत, तत्वज्ञानाचा अधिष्ठाता समोर उभा असताना आणि तो आम्हाला प्रसन्न झालेला असल्याने आम्ही काळजी करण्याची गरजच राहणार नाही. हे मधुसूदना, तू आमच्या हाती सहजासहजी आलेला नाहीस. त्यासाठी जन्मोजन्मीची आमची उपासना, साधना आहे. तुझ्यावर केलेलं नितांत निस्सीम प्रेम, भक्ती, त्याग आहे. तैसा जन्मांतही बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जहालासी जरी. आजचा क्षण भक्तीसाठी पर्वणीचा आणि आनंदाचा आहे. जे ज्ञान तू देणार आहेस त्यासाठी केवळ माऊलीच नव्हे तर अखंड मानव जातीचं पुण्य फळाला आलेलं आहे असं म्हणावे लागले. कारण त्या ज्ञानाचेच तुम्ही आम्ही आज रसग्रहण करत आहोत. संपूर्ण मानव जातीच्या आणि अखंड विश्वाचे कल्याण ज्या ज्ञानामुळे साधणार आहे
त्यासाठी माऊलींच्या शब्दांनाही प्रतिभेची फळे लगडतात. देखे सकळ जातीचे जियाले, आजी पुण्य यशासी आले, हे मनोरथ जहाले विजयी माझे. अर्जुनासारख्या निस्सीम भक्ताची आणि माऊलीसारख्या एकनिष्ठ साधकाची जन्मोजन्मीची तपश्चर्या, साधना, भगवंतावर केलेलं निस्सीम प्रेम, आराधना, जीवननिष्ठा, उपासना, श्रद्धा, उन्नत चारित्र्य, भक्ती यांचा परिपाक म्हणजे हे तत्वज्ञान आहे. त्या पुण्याला यशाची फुटलेली पालवी आणि इच्छित मनोरथ पूर्ण झाल्याने विजयाची सर्वश्रेष्ठ भावना ही माऊलींची अभिव्यक्ती अप्रतिम आहे, आनंदाचे भरते आणणारी आहे. जी जी परममंगल धामा, सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा जिया परी. हे श्रीकृष्णा, हे मायबापा, तू सर्व मांगल्याचे सर्वश्रेष्ठ ठिकाण आहेस, सर्व देवतामध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. अनेक जन्म आम्ही तुझ्या अधीन असल्यामुळे आज तू आमच्या स्वाधीन आहेस. हा संवाद, सहवास, स्नेह, समर्पण, स्वप्न एका जन्मीचे नाहीच नाही, तर ते जन्मोजन्मीचे आहे. हा केवळ संवाद योग नाही, तर जन्मांतरीचा संगमयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि त्या माध्यमातून अद्भुतपणे उभा राहिलेला कृपायोग आहे. गीता ज्ञानामधून तत्वनिष्ठा जन्माला येते, ती जीवनाला समृद्ध बनवते. शिवाय मानवी जीवन मूल्याचं रक्षण करताना संपूर्ण सृष्टीचं जतन, संवर्धन, संगोपन, वृद्धीसाठी प्रेरणा देऊन दृष्टी देण्याचं काम करते. आम्ही या विश्वात जन्माला आलो आहोत ते एक प्रवासी म्हणून, नव्हे की रहिवासी म्हणून. मी व माझा प्रवास काही वर्षासाठीचा, त्यातील अर्धा झोपेत पाऊण उदरनिर्वाहासाठी जातोच जातो. उर्वरित ज्ञानसाधना आणि मानवी कल्याणासाठी घातला तर या जीवन प्रवासाला आम्ही मूर्त रूप देऊ शकू. स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जगताना जगाच्या कल्याणासाठी हातभार लावला पाहिजे. किमान ही सृष्टी आणि हा निसर्ग आहे तसा जरी ठेवण्यास आम्ही मदत केली तरी मोठं काम केल्याचं समाधान आम्हाला मिळेल. हे नक्की शाश्वत सत्य. ज्याने स्वतःचा प्रपंच केला तो आयुष्यभर जगतो, परंतु ज्यांनी जगाचा प्रपंच करण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य वेचलं ते आजही नामरूपानं, कृतिरूपानं, विचाररूपानं, किंबहुना तत्वरूपानं जिवंत आहेत आणि राहतील. हेच जीवन दर्शन गीता दाखवते आणि माऊली हाताला धरून त्या दिशेने घेऊन जातात. गीता ज्ञानावर निष्ठा ठेवायला शिकवते. मग ते ज्ञान विज्ञान असो की जीवन जगण्यासाठी उत्तम असलेलं कोणतंही ज्ञान. ज्ञानयोगामधून जी जीवनमूल्य दुसऱ्या अध्यायात सांगितली होती ती आचरणात आणली गेली असती तर आज आमचा प्रवास विश्व उत्कर्षाकडे नक्कीच झाला असता. ज्ञान मग ते कोणत्याही क्षेत्रामधील असो ते हितकारक असणे आवश्यक आहे. आचरणास उचित, योग्य आणि त्यातून संपूर्ण सृष्टीचं हित साधलं गेलं पाहिजे. हाच गीतेचा धर्म आणि तो तुम्हा आम्हाला समजावा म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकोबारायांनी गाथेमधून तुम्हा आम्हाला प्रबोधित केलं आहे. विज्ञान युगातील पाश्चिमात्य भाषेकडे, राहणीमानाकडे आणि विज्ञानाकडे आकर्षित असलेल्या आजच्या पिढीने थोडासा वेळ काढून आमच्या पूर्वजांनी आपल्यासाठी त्यांच्या संपूर्ण जीवनाचे पुण्य ओतून
उभा केलेला ज्ञानदीप एकदा तरी जिवंतपणे जीवन नंदादीप म्हणून स्वीकारला पाहिजे. त्याकडं आपण त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. मला वाटतं त्यातच तुमचं आणि आमचं कल्याण दडलेलं आहे. रामकृष्ण.